नमस्कार मित्रांनो, आता तुम्ही हा घाट बघू शकता. घाट एवढा भयानक झालेला आहे, एवढा जयपूरचा घाट आहे, म्हणजे महाराष्ट्राला जयपूर, जे की सातारा जिल्ह्यामध्ये येते. हे बघा घाट कसं चढतंय, एकच नंबर घाट. आणि बघा आपली गाडी, आपली फोडानी आपण टर्न मारला होता. टर्न पण एवढा जागेवर टर्न आहे ना, खतरनाक टर्न आहे. बघू शकता तुम्ही, डायरेक्ट दिसत नाही म्हणजे पुढचं काहीच. बघू शकता आपला दुसरा एक ब्लॉगर झाले, दुसरा पण झाले. आणि बघा घाट जाग्यावर आहे, टर्न म्हणजे विशेष नाही, डायरेक्ट बघू शकता तुम्ही पहा पूर्ण. आणि मागून आपली गाडी आहे, गाडीचा म्हणजे न्यूट्रलमध्ये गाडी असेल जवळपास. बघू शकता. आणि एक कुत्रे टाकीच भाई आपले थांबलेत लोक, गेलं. आणि जंगल पाहू शकतो तुम्ही, जंगल बघा एक नंबर आहे, एक नंबर भाऊ बा, एक नंबर भाऊची गाडी पण. पिक्चर क्वालिटी मस्त आहे पण आपल्या मोबाईलची पण, विषय नाही अरे. बघू शकतो तुम्ही पण, कॅमेरा हलतोय आपला गन पण गाडी हलती. गाडी बघा इथे स्पीड ब्रेकर, गाव आलं म्हणजे स्पीड ब्रेकर आलंच. आणि स्पीड ब्रेकर असायलाच हवं. तर आपलं प्रवास असा झाला होता, आपण पुण्यावरून सातारा साईडची जी मायनी गाव म्हणून आहे तिथं आलो होतो. तर तिथं आलो होतो आपण, तर रात्री आलो होतो आपण. रात्रीचा टाईम झाला होता आपल्याला, रात्री वाजले 12 वाजता आपण निघलो होतो. नवले ब्रिजवरून बसलो होतो आपण, म्हणजे बस त्यांना पिकअप केलं होतं. आणि 4:30 वाजता त्यांना मी मायनीमध्ये ड्रॉप केलं. 4 घंट्यामध्ये 180 किलोमीटर होतं सगळं, येऊन जाऊन 340-350 झालं जवळपास. आणि ट्रिप होती आपली 5,500 रुपयाची. आणि 5,500 ट्रिप होती. 2,000चा CNG भेटला, 1,500चा. 1,500 ते 1,700-1,800 म्हणजे 1,400-1,500 रुपयाचा CNG भेटला. कात्रजचा जवळचा आपला टोल भेटला 125 रुपये. आणि त्याच्या पुढचा भेटला 85 रुपये. अशी सर्व मिळून आपल्याला खर्च आला 2,000 रुपये. बाकीचे 3,500 आपला फायदा. आणि असे भाडे घेत जा, असे भाडे मिळालेलं चांगली गोष्ट आहे. मग पुढचं दाखवतो, पुढचं वा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी तुम्हाला काहीच म्हणत नाही. बघा गाडी मस्त एकदम. याला जयपूर. ठोकतात दंड झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे उधरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. ना 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 ना. झाले गुलाम मोकळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. चला बाय. आता आपण बरोबर CNG भरून निघतो. तर तोपर्यंत व्हिडिओ आवडला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करून नक्की करा.